दिशा सालियन जी 14व्या मजल्यावरून पडली, पण तिच्या चेहऱ्यावर एकही जखम नव्हती. हे कसं शक्य आहे? तिच्या वडिलांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामागे खरंच आत्महत्या होती की काहीतरी वेगळंच कटकारस्थान? चला सविस्तर उलगडा करूया. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. 8 जून 2020 रोजी दिशा सालियन आपल्या मित्रांसोबत मुंबईतील मालाडच्या गिरीगंगा अपार्टमेंट मध्ये होते. रात्रीच्या पार्टी दरम्यान अचानक ती 14व्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या अहवालानुसार दिशाने आत्महत्या केली, पण कुटुंबीय आणि काही संशयास्पद पुरावे वेगळं चित्र दाखवत आहेत. दिशाने मरण्याच्या काही तास आधी आपल्या मित्रांना काहीतरी धोक्याची सूचना दिल्याची चर्चा आहे. दिशाच्या वडिलांचा आरोप आहे की दिशाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मोठ्या जखमा असायला हव्या होत्या, पण तसं काहीच नव्हतं. जर एखादी व्यक्ती 14व्या मजल्यावरून पडली तर तिच्या शरीरावर गंभीर जखमा, रक्तस्राव आणि हाडं मोडलेली असतात, पण दिशाच्या बाबतीत तसं काहीच आढळलं नाही. तिच्या अंत्यसंस्काराच्या काही छायाचित्रांमध्ये शरीरावर विशेष जखमा दिसत नाही. त्यामुळे हा अपघात की हत्येचा कट हा प्रश्न उपस्थित होतो. दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत नव्यानं तपास करण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार दिशा ड्रग्ज रॅकेट आणि बड्या व्यक्तींविषयी काही माहिती ठेवून होती, त्यामुळे ती एका मोठ्या कटाचा बळी ठरली. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्यास सहमती दर्शवली आहे आणि लवकरच काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलंय. त्यांचा आरोप असा आहे की आदित्य ठाकरे खोटं बोलत आहेत आणि त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा गैरवापर केलाय. त्यांनी असा दावाही केला आहे की आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी आहेत, पण त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही त्यांची नावे सांगू शकत नाही. हे गंभीर आरोप आहेत. जर खरोखरच दिशावर अत्याचार झाला असेल आणि तिची हत्या करण्यात आली असेल तर ही केवळ एक दुर्दैवी घटना आहे, तर मोठ्या गटाचा भाग आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरून ठाकरे गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. 5 वर्षांनी या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली जात आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि याचिका दाखल केली. या प्रकरणात आता अनेक मोठी नावं गुंतली आहेत. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे, अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली, परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या सगळ्यांवर पांघरून घालण्याचं काम त्यावेळी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांनी केल्याचा आरोप आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या रात्री कोणत्याही राजकीय नेता त्या ठिकाणी नव्हता असं सांगितलं. मात्र मोबाईल टॉवर लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीमुळे हा दावा पूर्णपणे खोटा ठरत आहे. वकील निलेश ओझा यांनी आणखी एक दावा केलाय. उद्धव ठाकरे हेही आरोपी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा गैरवापर केला आणि त्यांच्या गँगचा सदस्य असलेल्या सचिन वाझेचा उपयोग या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी केला. मग प्रश्न असा आहे, सत्य बाहेर येईल का? न्यायालयात याचा तपास किती पारदर्शक होईल? खरंच या राजकीय नेत्यांना आरोपी ठरवलं जाईल का? आता पुढचं पाऊल काय असेल? मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार आहे. जर कोर्टानं या याचिकेची दखल घेतली तर तपास नव्याने उघडला जाऊ शकतो आणि जर या प्रकरणात कोणतेही नवीन पुरावे समोर आले तर संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरून जाईल. विरोधकांनी सरकार आणि पोलिसांवर दिशाच्या मृत्यूबाबत योग्य चौकशी न केल्याचा आरोप केलाय. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणात राजकीय क्षेत्रातील बड्या हस्तींचा हात असल्याचा दावा केलाय. सोशल मीडियावरही जस्टिस फॉर दिशा हा हॅशटॅग ट्रेंड करत असून लोकांना सत्य जाणून घ्यायचंय. दिशा सालियन हिच्या मृत्यूपाठी नेमकं कोण होतं? तिला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आलं की तिला मारून टाकण्यात आलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का? उच्च न्यायालयाचा निकाल काय लागेल? ही केस फक्त एक अपघात आहे की अजून एक गूढ रहस्याचा भाग? तुम्हाला काय वाटतं? दिशाच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत का? हा अपघात होता की कटकारस्थान? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमच्या प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.